नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये. मी यशोदीप शेडे आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहेत हर्षल पाटील यांच्यासोबत. हर्षल पाटील हे मर्चंट नेव्हीमध्ये सध्या नोकरी करत आहेत. त्यांच्याकडे बघायचं ठरलं तर वयाच्या 20व्या वर्षी 8 महिन्यामध्ये 8 देश फिरणं आणि त्यातल्या त्यात अगदी 10 डिग्री सेल्सिअसच्या ठिकाणी जाऊन काम करणं असेल, किंवा सायक्लोनच्या ट्रॅपमध्ये जवळपास 4 ते 5 दिवस फसणं असेल, किंवा त्या व्यतिरिक्त अगदी इजिप्तसारख्या ठिकाणी जिथे 55 डिग्री सेल्सिअसचं त्या ठिकाणी तापमान असतं, त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह करणं असेल, आणि याहीपेक्षा महत्त्वाचं ते म्हणजे पायरेट्स ऑफ कॅरिबियन. हे आपण फक्त मूवीमध्ये बघितलं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये कशा पद्धतीने पायरेट्स ही जी कन्सेप्ट आहे यामधून ते कशा पद्धतीने बाहेर आलेत, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. आणि त्यातल्या त्यात आपल्या 10वी-12वी नंतरच्या विद्यार्थ्यांना मर्चंट नेव्हीमध्ये असणारी जॉबची संधी, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आज हर्षल पाटील यांच्यासोबत. हर्षल पाटील, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या वायडी टॉक या शोमध्ये. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला वायडी टॉकमध्ये बोलवलं आणि मला लोकांना मोटिवेशनल आणि त्यांना एक संधी दिली की त्यांना ह्या फील्डमध्ये ते कसे येऊ शकतात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे सर. धन्यवाद. सो हर्षल, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की मर्चंट नेव्ही ही फील्ड तुम्ही 12वी नंतर का निवडलं, आणि असं कशा पद्धतीने तुम्हाला त्यातली माहिती भेटली? हो सर्वप्रथम ही जी फील्ड आहे मी 12वी नंतर नाही निवडली. हिचं माझं ड्रीम होतं 5वी पासूनच. ओके. हो, जेव्हा मी स्कूलमध्ये गेलो होतो आणि आपलं 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता, इंडिपेंडन्स डे, तेव्हा एक जण आले होते, एक कॅप्टन आले होते व्हाईट युनिफॉर्म घालून. तेव्हा तर एवढं सर्व काही माहीत नव्हतं की व्हाईट युनिफॉर्म काय असतं. तर मी सहज एक पप्पांना प्रश्न केला की म्हटलं हे अंकल कोण आहे? तर ते बोलले की नेव्हीमध्ये कॅप्टन आहे. त्यांनी मला सांगितलं की नेव्ही काय असते. मग त्यांनी त्यांची मनातली गोष्ट सांगितली की त्यांना सुद्धा या फील्डमध्ये जायचं होतं, पण त्यावेळेस परिस्थिती नव्हती, तेवढे पैसे नव्हते की ते एक्झामपर्यंत मुंबईला जाऊ शकत होते, आणि म्हणून कुठे काही कारणं होते की ते जाऊ नाही शकले. तर मी त्याच दिवशी ठरवलं की चला, पप्पांचं ड्रीम तर नाही झालं, मग आपण तेच ड्रीम आपलं करू आणि पप्पांची ती इच्छा पूर्ण करू. म्हणून मी आज या फील्डमध्ये आलोय सर. क्या बात आहे, बढिया. अजून एक म्हणजे मला एक प्रश्न पडतो की आता तू समजा या ठिकाणी आलाय, आता भरपूर सारे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी सुद्धा हा पॉडकास्ट बघताय, बरोबर. तर त्यांच्या दृष्टीने मर्चंट नेव्हीचा एक शॉर्ट रोडमॅप तू काय सजेस्ट करशील? ओके सर, बेसिकली 10th नंतर मुलांनी जायला पाहिजे 11th-12th सायन्स विथ PCM ग्रुप. ओके. आणि मर्चंट नेव्हीची एक एंट्रन्स एक्झाम असते सर, IMU CET, इंडियन मॅरिटाईम युनिव्हर्सिटी कॉमन एंट्रन्स टेस्ट, विच इज कंडक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. हां, तर त्या एक्झामचा क्रायटेरिया असा असतो सर की त्याला PCM मध्ये प्लस इंग्लिशमध्ये 60% पाहिजे मुलाला 12वीला. मग तो इलिजिबल होतो तो एक्झाम देण्यासाठी. मग जेव्हा ती एक्झाम दिली तर आपला रँक काय येतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला 12thला 60% आहे आणि एका मुलाला 80% आहे. तर जेव्हा तो स्पॉन्सरशिप एक्झामसाठी जातो तर 60 देन यू आर जस्ट 60, बट 80 ओके आय विल सिलेक्ट यू. तर ह्या सगळ्या प्रोसेस असतात. म्हणजे जितके जास्त मार्क तसे तुम्हाला कंपनीज चांगले रेफर करतात. हो. मग IMU CET एक्झाम दिल्यानंतर एक त्यांचा इंटरव्ह्यू प्रोसेस होते. इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक मेडिकल असतो आणि मग मेडिकल नंतर जाऊ शकतात. तर सर ह्या फील्डमध्ये 2 डिपार्टमेंट असतात, एक म्हणजे ऑफिसर लेवल येतं आणि एक म्हणजे क्रू लेवल येतं. ओके. तर जर तुम्हाला क्रू लेवलला जायचं असेल तर त्यासाठी एक बेसिक कोर्स आहे GP रेटिंग नावाचा, जो की 6 महिन्याचा आहे. तो करून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता, त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झामची गरज नसते. काय बोलतोय? हो, बढिया. पण जर तुम्हाला जायचंय ऑफिसर लेवलला तर त्यासाठी सर आहेत 2 कोर्स. एक म्हणजे BSc इन नॉटिकल सायन्स, देखील 3 वर्षाचा आहे, आणि दुसरं जो मी केलाय तो म्हणजे DNS, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, जो 1 वर्षाचा आहे. सर याच्यातला डिफरन्स असा आहे की जे BSc मध्ये तुम्ही 3 वर्षात शिकतात ते तुम्हाला DNS मध्ये पूर्ण 3 वर्षाचा सिलेबस एका वर्षात कव्हर करायचा असतो. म्हणून फक्त लिमिटेड 40 स्टुडंटच सिलेक्ट केले जातात या कोर्ससाठी प्रति कॅम्पस. त्याच्यातला मी एक होतो. ओके. हो. तर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर सर BSc जो मुलगा असतो त्याला 12 मंथची ट्रेनिंग द्यावं लागते, आणि जो DNS कॅडेट असतो तो 18 महिन्याची ट्रेनिंग देतो, आणि हे झाल्यानंतर मग त्यांचं प्रमोशन होतं ॲज अ 3rd ऑफिसर. ओके. हा झाला एक छोटासा रोड मॅप. बढिया, खूप छान पद्धतीने तुम्ही रोड मॅप सांगितला. आणि ज्या पद्धतीने तुम्ही डिप्लोमा केला 1 वर्षाचा, आणि 12वी नंतर 1 वर्षाचा डिप्लोमा करून जर अशा पद्धतीने जर सॅलरी भेटत असेल तर खूप छान आहे. आता सध्या त्यांनी स्टायपेंडच तुम्हाला जवळपास 50,000च्या आसपास तुम्हाला स्टायपेंड भेटत होतं, म्हणजे जवळपास $500-550 तुम्ही स्टायपेंड मिळवला. आणि त्यातल्यात मी तर असं ऐकलंय की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्सही द्यावा लागत नाही. बरोबर. ओके. ओके सर, याचं मागचं रिझन असं आहे की आमचे जे अकाउंट्स असतात ते NRI अकाउंट असतात, म्हणजे नॉन रेजिस्टंट इंडियन. एक रूल आहे सर, जर एखादा व्यक्ती 180 दिवसापेक्षा जास्त नाही राहते त्या कंट्रीमध्ये तर तो त्या कंट्रीचा टॅक्स पे नाही करणार, आणि आम्ही राहतो इंटरनॅशनल वॉटर्समध्ये. बरोबर. म्हणून आम्ही कोणताच टॅक्स पे करत नाही. वाव, बढिया. ओके.
सो आता हे झालं तुमचं, समजा तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना गाईड केलं. आता मला यातल्या रँक्स, या फील्ड मधल्या रँक्स ज्या की माझ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना महत्वाच्या ठरतील, त्या रँक्स आणि रँक्स वाईज सॅलरी कशी असते आणि मॅक्स टू मॅक्स या फील्ड मध्ये सॅलरी किती भेटते? बरोबर सर, मॅक्स टू मॅक्स बघायला गेलं देन कॅप्टन इज अर्निंग अबाउट 12 to 18 lakhs पर मंथ. सॉरी, 18 लाख रुपये, म्हणजे 12 ते 18 लाख रुपये पर मंथ की पर इयर? पर मंथ सर. Per आय month? रिपीट, पर मंथ. ओके, परत एकदा रिपीट करा, अमाऊंट आणि पर मंथ. सर, कॅप्टन इज गोइंग टू मेक 12 to 18 lakhs पर मंथ. OMG, IT पेक्षाही जास्त भयंकर. सर, आणि विदाउट टॅक्स ऑन सॅलरी. ओ, IT-च्या खास करून जे काही IT-ला जाण्याची इच्छुक असतात जास्त सॅलरीसाठी, त्यांना सुद्धा टॅक्स हा भरावा लागतो आणि तो टॅक्स भयंकर भरावा लागतो. अशा दृष्टीने जर आपण मर्चंट नेव्हीचा विचार केला तर डेफिनेटली खूप छान अशी अमाऊंटही भेटते आणि अगेन टॅक्स फ्री. सो वन ऑफ द बेस्ट फील्ड आय कॅन सजेस्ट टू माय ऑडियन्स ऑल्सो. ओके, सो बाकीच्या रँक्स बद्दल आपण काय बोला? सर, जर रँक्स आपण बघायला गेलो तर आपण पहिले क्रू वाईज जाऊ, नंतर आपण ऑफिसर लेवलला जाऊ. तर क्रू मध्ये सगळ्यात खालची रँक राहते ट्रेनी ओएस. जसं मी तुम्हाला बोललो की 6 महिन्याचा कोर्स आहे जीपी रेटिंग, तो केल्यानंतर मुलगा बनतो ट्रेनी ओएस म्हणजे ट्रेनी ऑर्डिनरी सीमॅन. 1 ते 2 सेलिंग म्हणजे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो 9 महिन्याचा, 9 मंथचा. तर त्यांचे 1 किंवा 2 सेलिंग झाल्या का मग त्यांचं प्रमोशन होतं ॲज अ ओएस म्हणजे ऑर्डिनरी सीमॅन. मग मग ह्यावेळेस त्यांचं स्टायपन राहतं. मी तुम्हाला जे सॅलरी सांगतो ते इंडियन डॉलरमध्ये, इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून सांगतो, बरोबर? तर त्यावेळेस त्यांची राहते सॅलरी अप्रॉक्स 60 to 70,000 रुपीज. ओके, ओएसची. नंतर मग त्यांचं अजून 1-2 त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केले 9-9 महिन्याचे, मग त्यांचं प्रमोशन होतं ॲज अ AB एबल सीमॅन, आणि मग त्यावेळेस त्यांची सॅलरी राहते 1 लाख रुपीज पर्यंत. ओके, हो. आणि त्यानंतर क्रू मधली हायेस्ट पोझिशन आहे सर बोसन. जेव्हा तुम्ही एखादा AB 9 वर्ष कंटिन्यूस सतत काम करतोय, मग त्याला हे प्रमोशन दिलं जातं ॲज अ बोसन. त्यावेळेस त्यांची सॅलरी राहते 2,50,000 पर्यंत. ओके ओके, गॉट इट. सो आता हे चाललं सगळ्या गोष्टी. आता काही इन्सिडेंट्स होते, जसं की तुम्हाला सांगितलेलं की तुझं एक शिप होतं बरोबरचं, ते शिपचं काय त्याच्यावरती हल्ला झाला, पूर्ण डिस्ट्रॉय झाला. तो सीन काय होता, एकदा एक्सप्लेन करशील का? सर, तो सीन असा होता की आम्ही चायनावरून निघालो होतो इजिप्तला जायला. त्यावेळेस आम्ही लोड केलं होतं फॉस्फरस कार्गो. ओके, तर ज्यावेळेस जात होतो तेव्हा एक पायरेटचा एरिया लागतो यमन. तर त्यावेळेस आम्हाला शिपला प्रोटेक्ट करायचं असतं. तर शिपला आम्ही प्रोटेक्ट ह्या पद्धतीने करतो की आम्ही वायर्स लावतो त्याला लोखंडी, त्याला रेझर्स वायर म्हणतात, आणि फायर होज लावले जातात जेणेकरून ते पायरेट शिपवर यायला नको. आणि कमांडोज पण येतात शिपवर. तर आमच्या शिपवर 3 कमांडोज पण आले होते. आणि तो वेळ रात्रीचा होता सर, 3:30 वाजता, आणि मी स्वतः त्यावेळेस ब्रिजवर होतो. तर शिप जात होती, अचानक कॅप्टन वरती पळत आले आणि ते जरा बघायला लागले की सगळं ऑल क्लिअर आहे का नाही, काय नाही बघत होते. आणि त्याच वेळेस नेमका कंपनीला मेल आला होता की तो सगळ्यात हाय रिस्क एरिया आहे पायरेटचा, जरा सावधानीने राहा. आणि 6 वाजता सर मी खाली आलो, माझी सुट्टी झाली, आणि 8 वाजता परत मी ब्रिजवर गेलो ड्युटीला 2 तासानंतर, 2 तासाची झोप घेऊन. आणि 8 वाजता कंपनीचा आम्हाला मेल आला की जी शिप आमच्या मागून येत होती 25 किलोमीटरवर दूर होती, तिच्यावर अटॅक झाला होता पायरेटचा, आणि ती फुल शिप डिस्ट्रॉय झाली होती बाय रॉकेट लॉन्चर. सर, तो सीन असा आहे की युक्रेन आणि रशियाच्या वॉरमुळे त्या लोकांना फंडिंग्स आलेली. तर पूर्वी असं व्हायचं, ते फक्त AK-47ने फायर करून चालले जायचे किंवा ते चढायचा प्रयत्न करायचे शिपवर. पण आता तसं नाही झालंय. आता त्यांच्याकडे ॲडव्हान्स वेपन आले, ते डायरेक्ट रॉकेट लॉन्चरने फायर करतात शिपवर. ओके, म्हणजे यामध्ये पैसा तर आहेच, तेवढे तुमच्या जीवालाही धोका आहे. हो, असं म्हटलं जातं ना सर, इश्क आहे तर रिस्क आहे, तीच परिस्थिती आहे. ओके ओके, बढिया. आणि अजून एक तुम्ही बोललो होतात की तुम्ही 10 डिग्री सेल्सिअस मध्ये काम केलेलं. हो. तर ते नेमकं काय, त्याबद्दल थोडंसं एक्सप्लेन करा. जेव्हा आम्ही चायनाला गेलो होतो सर फॉस्फरस तो लोड करायला, त्यावेळेस तिथलं तापमान होतं -10 डिग्री सेल्सिअस. आजूबाजूला सर्व बर्फ झालेला होता. तशाच्यात सुद्धा आम्ही काम करत होतो. आणि जसं तुम्ही बोलले की 55 डिग्रीमध्ये पण राहिला. नंतर आम्ही चायनावरून निघालो तोच फॉस्फरस अनलोड करायला इजिप्तला, तेव्हा तिथं 55 डिग्री तापमान होतं. अशा याच्यात आम्ही काम केलं सर. तुम्ही नेव्हीमध्ये असता, तुम्हाला असं हे नाही की आज सर पाऊस आहे, वारा आहे, वादळ आहे, आम्ही कधीच थांबत नाही सर. आम्ही सी वॉरियर्स आहोत आणि आम्ही सदैव तत्पर राहतो तुमच्या. वी आर ऑल्सो प्राऊड ऑफ यू की तुम्ही महाराष्ट्रातील एक मराठी मुलगा एवढ्या लेवलला एवढ्या कमी वयात जाऊन पोहोचलाय आणि तो आज ॲज अ सी वॉरियर काम करतोय, म्हणजे आम्हाला सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. येस, माझी एक तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपले जे हे विद्यार्थी वर्ग आपल्याला बघताय त्यांना काय गाईड कराल मर्चंट नेव्हीच्या दृष्टीने?
सर बघायला गेलं तर आजकालचे यूथला असं झालं की IT आणि कॉम्प्युटर सेक्टर सोडून त्यांना दुसरं काही दिसतच नाही. बरोबर जो नाही तो सगळे IT कॉम्प्युटर्समध्ये क्षेत्रात जातात. बरोबर लोकांना माहीतच नाही की ह्या फील्डमध्ये पण करिअर आहे आणि त्याच्याहून जास्त सॅलरी आहे. पण आजकाल ट्रेंड बनून गेला आहे सर. तुम्ही रस्त्याने जर गेले कोणालाही दगड मारा तो इंजिनियर निघून जातो. त्याच्यातले काही व्यक्ती उरले. आणि सर युजली पण जे मुलं पोलीस भरतीला ट्राय करतात कोणी ऑफिसर लेवलला ट्राय करत नाही आपल्याकडचे, फक्त पोलीस भरती देत राहतात. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी ते करू नये. जर ते तितकीच मेहनत घेत आहे त्याच्यात थोडी जास्त मेहनत जर त्यांनी अभ्यासात घेतली तर तेही माझ्यासारखे यशस्वी बनू शकतात. हेच माझं म्हणणं आहे. बढिया. म्हणजे सौरभ सर हा डायलॉग आपल्यालाच होता, कारण तुम्ही पण इंजिनियर आहे, मी पण इंजिनियर आहे. नाही नाही इट्स ओके, पण आम्ही समजू शकतो, काय हरकत नाही. आता हे झालं करिअरच्या बाबतीत. आता थोडंसं पर्सनल घुसूयात, कारण थोडंसं माझा मूड चेंज होता. सो तो मला थोडंसं पर्सनल जाणून घ्यायचं आहे. टर्निंग पॉईंट कोणता होता जिंदगीतला? टर्निंग पॉईंट सर, मी 12th असताना मी मॅथ्सच्या क्लासला जायचो भांडारकर सरांकडे. ओके आणि सर मी अतिशय आगाऊ मस्तीखोर असा विद्यार्थी होतो. ओके हां, तर सर त्यावेळेस एक अनाउन्समेंट झालं होतं समृद्धी टॅलेंट सर्च एक्झामचं. ओके हां, तर ते क्रायटेरिया असा होता एक्झामचा की एक पुस्तक दिलं जायचं. त्या पुस्तकात 13 विषयांवर आधारित 10,000 प्रश्न होते. ओके आणि त्या 10,000 प्रश्नांपैकी कोणतेही 100 विचारले जातात परीक्षेला आणि ते 100 प्रश्न सोडवण्यासाठी 40 मिनिटांचा अवधी दिला जातो. ओके तर जेव्हा मी पार्टिसिपेट करायला गेलो त्या एक्झामसाठी, सर मला प्रेमाने एक शब्द बोलले, काय रे टुक्कार आलास तू. मी शॉक झालो सर की ते मला टुक्कार का बोलले. तर मी तेव्हा त्यांना बोललो की सर जर मी ह्या परीक्षेत आउट ऑफ मार्क आणले तुम्ही मला काय देणार. ते हसत बोलले, बाळ आणून तर दाखव. जेव्हा मी घरी आलो सर फक्त एक प्रश्न माझ्या मनाला खात होता, तो म्हणजे ते मला टुक्कार का बोलले. म्हटलं चला आज ही सायकोलॉजी सरांची चेंज करायची आपल्याला. आणि मी त्या दिवसापासून अभ्यासाला लागलो सर. सर तुम्हाला खोटं वाटेल, ते पुस्तक माझं इतकं तोंडपाठ झालं होतं की कोणता प्रश्न कितव्या पानावर आणि कोणत्या नंबरला हे सुद्धा मला माहीत होतं. आणि सर फायनली तो दिवस आला जेव्हा समृद्धी टॅलेंट सर्च एक्झाम सर रिझल्ट जाहीर झाला. जे 100 प्रश्न सर 40 मिनिटात सोडवायला हवे होते ते सगळे 100 प्रश्न मी फक्त 4 मिनिटात सोडवले आणि आउट ऑफ मार्क मिळवून धुळ्यात पहिला, महाराष्ट्रात 11वा व ऑल इंडिया रँक 31 मिळवला सर. क्या बात आहे, व्हेरी नाईस. म्हणजे ही पण एक खूप नेक्स्ट लेवल अचिव्हमेंट आहे तुमच्या याच्यातली. म्हणजे खरंच आमच्या ऑडियन्सला जाणून याच्याबद्दल खूप अभिमान वाटतोय की नॉट ओनली की तुम्ही आज 8 देशांमध्ये स्वतःचं नेतृत्व त्या ठिकाणी दाखवताय, पण या व्यतिरिक्तही यू आर स्कॉलर स्टुडंट असंही म्हणायला काही हरकत नाही. येस. आणखीन एक प्रश्न येतो, म्हणजे आता तुम्ही रिसेंटली खूप साऱ्या ठिकाणी लेक्चर्सला जाता. मी काही तुमचे स्टोरीज वगैरे बघितल्या, खूप साऱ्या मुलं मुली तुमच्या जवळपास येतात. मग त्या गोष्टींना कसं हँडल करता तुम्ही? म्हणजे नेमकं म्हणजे असं की आता फ्रँकली स्पीकिंग म्हणजे तुमच्या काही कमेंट्सला पण मी पोस्टला पण मी काही कमेंट्स बघितल्या की मुलींचे रिप्लाय येतात बघ तुम्हाला की आय लाईक यू वगैरे. गर्लफ्रेंड आहे का नाही, हा असंही तुम्ही म्हणू शकता. सर बघायला गेलं तर रोशनी चांद से होती है सितारों से नहीं, मोहब्बत एक से की जाती है हजारों से नहीं. तशी एक तर अजून काही भेटली नाही सर, बघू पुढे. क्या बात है, सही आहे बॉस, बहुत बढ़िया, व्हेरी नाईस. सो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आपल्या पॉडकास्ट मधील की तुम्ही आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुमच्याकडून काय संदेश द्याल अबाउट मर्चंट नेव्ही, अबाउट युअर करिअर, और यू कॅन से एनिथिंग दॅट्स इन युअर माइंड. सर आजकालचे लोक फक्त युनिफॉर्म बघतात आणि माझ्याकडे तर लोक हेच बघतात की एवढ्या कमी वयात युनिफॉर्म आहे, एवढे सर्व कंट्रीज फिरतो. त्यांना असं वाटतं की फार मजेची लाईफ असेल, पण सर लाईफ तसे नसते. कारण की मला माहिती ज्यावेळेस मी सायक्लॉनमध्ये होतो आमची हालत काय झाली होती. ज्यावेळेस मी -10 डिग्री सेल्सिअसला काम करत होतो तेव्हा माझ्या फ्रेंड्ससोबत कसं बितत होतं. सर सोपं नाही, -10 पासून तुम्ही डायरेक्ट +55 टेम्परेचरला जात आहे. तर हे फार संघर्षाचा पिरियड असतो सर. माझं तर एकच म्हणणं आहे मुलांना, माझ्या व्ह्युअर्सला, की तुम्ही जे स्वप्न बघता ते जर पूर्ण करायचे असेल तर ते तुमच्या हातात आहे. म्हणून मी स्वतःच एक वाक्य बनवलं आहे, ड्रीम्स वोंट हॅपन अनलेस यू मेक इट टू हॅपन. तुमचे स्वप्न तरच पूर्ण होतात जेव्हा तुम्ही स्वतः त्यांना पूर्ण करतात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. तुम्ही जो वेळ दिला, खास तुम्ही धुळ्यावरनं आज शिर्डी या ठिकाणी आलात आणि आपल्या साई पालखी निवाऱ्यामध्ये आपण पूर्ण पालखी निवारा बघितलाच, परंतु जे विद्यार्थ्यांनाही गाईड केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.